नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। प्रेम प्रकरणातून एका 23 वर्षीय तरुणाची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे। प्रेयसी सोबत बोलताना पाहिल्यानंतर मुलीच्या संतप्त वडिलांनी तरुणावर आधी काठीने वार केले आणि नंतर ऑटोने जोरदार धडक दिली। उपचारादरम्यान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। नागपूर जवळील कामठी शहरातील जुनी खलासी लाईन परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे। जमशेर उप जम्मू मुनीर खान अवघ्या 23 वर्षाच्या मृत तरुणाचे नाव आहे। जमशेरचे कुंभारे कॉलनीतील एका 22 वर्षीय युवतीसोबत प्रेम संबंध होते। गुरुवारी रात्री दोघेही तिच्या घराजवळ गप्पा मारत होते। या दरम्यान मुलीचे वडील विजय उर्फ टायसन नामदेव डोंगरे याने दोघांना एकत्रित पाहिले आणि त्यांचा संताप अनावर झाला। चिडलेल्या विजयने जमशेरच्या डोक्यावर काठीने सपासप वार केलेत। डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जमशेर जीव वाचवण्याकरिता रस्त्याने पळू लागला। मात्र निर्दयी आरोपी विजयने ऑटोने त्याचा पाठलाग केला आणि जमशेरला मागून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या जमशेरला प्रथम कामठीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले। मात्र शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान जमशेरची प्राणज्योत मालवली। या दुर्घटनेनंतर आरोपी विजय डोंगरे घटनास्थळावरून फरार झाला असून मृताच्या नातेवाईकांनी त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत भारतीय न्याय संहितेच्या BNS कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठाणेदार महेश आंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फरार आरोपी टायसन डोंगरेचा तीव्रतेने शोध घेत आहे। प्रेम प्रकरणाच्या रागातून एका तरुणाचा असा क्रूरपणे बळी घेण्यात आल्याने कामठी शहरात प्रचंड तणावाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस फरार आरोपीच्या मुसक्या कधी आवडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।